पोलीस म्हणाले की आमचा तपास त्या दिवशी चालू आहे आणि आम्ही सतर्कपणे आता फॉरेन्सिक लॅब सुद्धा काही पुरावे मिळाले म्हणजे मिळण्याचा प्रयत्न करतोय आम्ही अजूनही संशयित म्हणून कोणाला अटक म्हणजे अजून आम्ही त्यापर्यंत पोहोचलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही योग्य पद्धतीने उद्या सगळी माहिती आम्ही कोर्टात देऊ. यासंबंधी आता जो मृत्यू झाला आहे त्यासंबंधी वेगवेगळे संशय व्यक्त होत आहे. जो बंदुकीचा एक कट्टा देखील सापडला नाही नाही असं आम्हाला कळतंय तुमच्या माध्यमातून. ते खरं आहे खोटं आहे पोलीस अजून सांगत नाहीत. उद्या आम्ही बघू नाही तर उद्या आम्ही पुन्हा ग्रामस्थ भेटू. आपण जे पोलिसांना भेटायला गेलो होता मेलावडे साहेबांना त्यावेळी सुद्धा चर्चा करताना असं एक सुरू होतं की बा संशयित म्हणून ज्याला ताब्यात घेतलेला आहे तो जवळपास काही 3-4 वर्ष सुशांत दळवीकडे कामाला होता आणि तो स्वतः त्याला म्हणजे जोरानं बोलले असता फिट यायची किंवा तो स्वतः तब्येतीनं अनफिट आहे. आता कोणी असं या ग्रामस्थांचं म्हणणं नाही की ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तो ह्या एकटा तो करू शकत असं ग्रामस्थ म्हणतात. आता एखाद्याला आरोपी न ठरवणं हे काही ग्रामस्थ सांगू शकत नाही. त्यामुळे तो एकटा असं करू शकत नाही. त्याच्या पाठीमागे आणि कोण असतील त्याच्या दिवशी तपासायला पाहिजे. नाहीतर चोर सोडून संन्याशी असताना चोर पळून जातील किंवा चोर सुटतील किंवा जे ह्याच्यात दोषी आहेत ते सुट्टा कामा एवढंच ह्या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अन्य काही पण कारणं असल्याची आपण सांगितले नाही ते आता पोलिसांना वेगवेगळ्या लोकांनी सांगितले आहेत की आपली काय कारणं असतील ती आता आम्ही प्रत्येकजण पोलिसांनी जर माहिती मागवली तर आम्ही देऊ ती आणि पण आम्ही तपासाच्या सगळ्या ग्रामस्थांचा या तपासावर लक्ष ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सकाळपासून म्हणजे ह्याचा गुन्हेगाराच्या पाठीशी झालं पाहिजे असं सगळ्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. परंतु आता काही TV चॅनलच्या माध्यमातून काही वृत्तपत्राच्या बातमीच्या आधारे की ते आरोपी पकडले गेलेले आहेत आणि ते 3 आरोपी आहेत असं सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांनी सुद्धा ह्याला दुर्जारा काही लोकांसाठी दिला आणि त्यामुळे लोकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. म्हणून तिथले ग्रामस्थ आले होते. त्यांना मी त्याच वेळी आलो होतो आणि आम्ही एकत्र पोलीस स्टेशनला भेटलो, SP साहेबांना भेटलो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या दृष्टीने तपास चालू आहे. आमचं म्हणणं आहे की योग्य पद्धतीने तपास झाला पाहिजे आणि अर्धवट माहितीच्या आधारे एकाच आरोपींना अटक न करता जे लोक त्याच्या पाठीशी असतील त्या प्रकरणाच्या त्यांना अटक झाली पाहिजे असं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. हे पोलिसांना सांगितलं आहे. परंतु आपल्यामार्फत मी वृत्तपत्र जाणलं की आपण ज्या माहिती देतात त्या आम्ही खऱ्या मानतो आणि आज पोलिसांनी त्या खोट्या ठरवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण बातमी देताना योग्य पद्धतीने दिलात तर आम्हाला सुद्धा लोकांच्या आता खरं तर हत्या झाल्यानंतर हे सगळे ग्रामस्थ दुःखात आहेत असं त्यांचे कुटुंबीय दुःखात आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे जाऊन एवढी त्या ग्रामस्थांची आहे की खरा गुन्हेगार कोण असेल त्याच्या पाठीशी गेलं पाहिजे.